लोक राहतात, त्याच्यामुळे खूपच त्रास झालेला आहे, मला पण झालेला आहे. लोकांना आता ते जेव्हा तिकडे जातात तेव्हा त्यांना माहिती होतं का प्रत्येकाला सांगून ते समजत नाही. म्हणजे माझं नुकसान पण झाले. म्हणजे ज्या पहिल्या 20 लॉटमध्ये माझे 5-6 बकरं गेले, पण म्हणजे माझ्या घरच्यांना पण माहीत नाही ते काही. दोघांना, बहिणीला आणि माझ्या म्हणजे बहिणीला आणि मलाच माहिती आहे का ते बकरं गेले, ते आईला सुद्धा माहीत नाही. पण मग ते तिथून उठायचं होतं मला. आज आपण आलेलो आहोत संगमनेर तालुक्यातील शिबलापूर या ठिकाणी. आपल्यासोबत आहेत फार्मासिस्ट झालेला शेळी व्यावसायिक, शेळी पालन करणारा एक उद्योजक. जाणून घेऊया त्यांच्याकडनंच का शेळी पालन हा व्यवसाय त्यांनी का निवडला, त्यातून उत्पादन कसं निर्माण केलं जातं आणि यामागचं रहस्य काय आहे. तर आपलं आमच्या उद्योग स्पार्कमध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम आपण आपला परिचय करून द्या. माझं नाव सुनील बोंद्रे. माझं नाव शिक्षण फार्मसी झालेलं आहे. आवड माझी इकडं थोडीशी आवड होती शेळी पालनामध्ये, म्हणून मी थोडंसं छोटंसं शेड बांधून ते चालू केलं होतं. आणि नंतर जे मध्ये पाऊस वगैरे झाला, वारं वगैरे झालं, तर त्याच्यामध्ये माझं पूर्णपणे शेड पडलं होतं. नंतर परत नवीन शेड करायचं म्हणून हे चालू केलं थोडंसं. छोट्यामधून परत पुढं वाढवायचं म्हणून थोडंसं मोठं केलं, कंपाऊंड वगैरे केलं. आणि लोकांचं जे होतं की एवढं मोठं कशाला पाहिजे शेड वगैरे, तर गायांना पण एवढं मोठं नाही राहत. पण माझं उद्दिष्टच ते होतं का मोठं मला पुढं पण व्यवसाय मोठा वाढवायचा आहे, म्हणून मी कंपाऊंड वगैरे केलं, शेड पण केलं आणि आता चालू आहे व्यवस्थित. आता आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या शेळ्या आपण पाळतो? माझ्याकडे आता सोजतमध्ये, बिटलमध्ये, परत तोतापरी पण येतं, कोटा पण येतं, आणि याच्यामध्ये शिरोई गुजरीमध्ये पण माल येत राहतो. आता हे जे काही तोतापुरी असेल, बिट्टल असेल, शिरोई असेल, ह्या शेळ्या आपण का पाळल्यात, किंवा आपल्याकडे जसं गावठी शेळी असते त्या सोडून आपण ह्या वेगळ्या ब्रीडकडे का वळाला? नाही, आता जे गावठी शेळ्या वगैरे आहे त्याला मार्केटमध्ये तेवढा भाव नाही आहे. आणि माझं दृष्टिकोन असा होता का बकरी ईदला पाळायची म्हणून. बकरी ईदला ते पण तेवढ्या महागात जाती नाही. आणि राजस्थानी ब्रीडचा आधी मी अनुभव घेत होतो की लोकांचं म्हणणं होतं की जास्त आजारी पडता, किंवा हे होतं आजारी पडल्यावरती पुढं वाढत वगैरे नाही, परत मरतूक वगैरे जास्त होती. त्यामुळे मी 6 महिने आधी फक्त त्याच्यावरतीच काम केलं की आजारावरती पूर्णपणे काम केलं. त्याच्यावरती काय उपचार करायचे ते अनुभवले. नंतर आधी भरपूर खर्च पण झाला, काही मरतूक पण झाली, पण मला ते थांबायचं नव्हतं आणि परत पुढं वाढवायचंच होतं. त्याच्यामुळं त्यातून उठून परत दमादमाने चालू करून नंतर राजस्थानला जाऊन तिथं बघून वगैरे कसं वातावरण वगैरे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून कसं ट्रीटमेंट वगैरे काय केली पाहिजे त्याच्यावरती काम करून आता हे चालू करतो आहे. चला तर एकदा आपल्याला दाखवा की आपल्याकडे शेळ्यांचं जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं. ओके. तर याच्यामध्ये हे सोजतमध्ये आहेत सगळे, सोजतमध्ये काही क्रॉसमध्ये, आणि हा गुजरीमध्ये एक मेल आहे मोठावाला. काही गावरांमधले, काही जे माझा पहिला जो स्टार्टिंगचा अनुभव होता याच्यामध्ये हे बारीक राहिलेले वगैरे, किंवा खरेदीमध्ये चांगले नसल्यामुळे हे बाजूला राहिलेले आहे. आणि ते पण मी कस्टमरला देत नाही, का की पुढं पण कस्टमर आपल्यासारखेच गरीब राहता, परत त्यांना प्रॉब्लेम नको यायला, परत वाढले नाही वगैरे कर त्यांना नुकसान नको आहे, म्हणून हे डायरेक्ट ब्रीडच वेगळी ठेवलेली. प्रत्येकाचं म्हणणं राहतं की हे आम्हाला पण पाहिजे, पण मग ते न वाढल्यामुळे त्यांना पण देणं मला शक्य नाही होत. म्हणजे ते आता आपण सांगितलं का हे आपण पहिल्या लॉटमध्ये घेतले होते आणि ते आपण देत नाही, याच्या मागचं कारण सांगितलं की त्याची वाढ योग्य होत नाही. तर याच्या मागचं कारण काय आहे? ते जे मी खरेदी केले, आता लोकांचं म्हणणं कसं राहतं 5-6 हजार रुपयाला, 2-4 हजार रुपयाला पण पाहिजे ते. म्हणजे ब्रीड अशी आहे का त्यांचं वजन जास्त राहतं आणि हे राहतं. ते जर दुधावरचे जर आणले तर आपल्या वातावरणात ते वाढते नाही त्या प्रकारचे, आणि ते चारा खाऊन म्हणजे ते तसेच एवढे वाढते नाही दुधावरती, ते बारीक राहिल्यामुळं पुढं पण द्यायचं नाही. आणि त्याच्यानंतर माझा असं अनुभव आलं का 3 महिन्यानंतरचेच बकरं घ्यायचे, ते जेणेकरून वाढता पण आणि त्यांना सूट पण होतं वातावरण, काही मरतूक वगैरे पण प्रॉब्लेम येत नाही, ते चारा खाण्यात राहते, त्याच्यामुळं इम्युनिटी पण स्ट्रॉंग राहते त्यांची. तर याची जी काही खासियत आहे किंवा याची ओळखण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कशी असते? आता हे यांचे सफेद बांधा राहतो सगळा, कान लांब गुलाबी राहता, काहींचे बारीक पण राहतात, त्यांच्यामध्ये पण बारीक राहतात, काही हे राहतात. शक्यतो गुलाबीमध्ये आणि लांब कानाचीच राहते जास्त करून. याच्यामध्ये वेगवेगळे कलर असतात? नाही, सोजतमध्ये जास्त कलर नाही, मग ते क्रॉसमध्ये येतात. भरपूर क्रॉसमध्ये आता जे आहे ब्लॅकमध्ये आहे किंवा ते पण आहे, तर मग ते क्रॉसिंगमध्ये येतं जास्त. जे सफेद असतं लांब कानी असतं त्याला सोजत म्हणून ओळखायचं. ही जी काही सोजत बकरीची जात आहे ही प्रामुख्याने कुठे आढळते?
हे राजस्थानचे सोजत मध्येच आढळते, म्हणजे गावच सोजत आहे त्यांचं. तिथं पण नसते, जास्त करून बाहेर फिरावं लागतं, राजस्थानवरून घेऊन यावं लागते. त्याच्यामध्ये मग हे लांब कान वगैरे बघावं लागतं त्यांचं, सफेद कलरमध्ये वगैरे. जास्त लांब कान पण बरेचसे काहीमध्ये नसता, काही हैदराबादी क्रॉसमध्ये राहता, काही सोजतमध्ये राहता. तर ते वेगवेगळे. मग याच्यामध्ये जे काही क्रॉस आहे किंवा ब्रीड वेगळं केलेलं आहे ते कसं ओळखलं जातं? आता यांचं जे आहे ना, हे लांब कान वगैरे हे सोजतमध्ये मोडतात. काहींना बारीक पण कान राहतात, किंवा मग कलरमध्ये वेगळे येतात, ते क्रॉसमध्ये असतात ते कलरमध्ये वेगळे राहतात, त्याच्यावरून ते ओळखायचं. मग यांची जे काही आता आपण सांगितलं का आपण राजस्थानवरनं घेऊन येतो, तर यांचं जे काही खाद्य प्रक्रिया आहे किंवा यांना जे लागणारं खाद्य आहे ते कोणतं दिलं जातं? आता तिकडे जे असतं ना, ते पूर्णपणे सुका चारा राहतो, म्हणजे वावरामध्ये फिरता वगैरे तिकडे ना, तर पूर्णपणे सुका चारा राहतो. आपल्या इकडे आल्यावर त्यांना मॅच व्हायला थोडंसं प्रॉब्लेम देते, का की आपल्याकडे हिरवा चारा राहतो. आपण जर ते पद्धतीने केलं, तर सुका चारा जर 100% केला, तर त्यांना मॅच व्हायला पण लवकर मॅच होता. तसं पण नाही, कारण मी आधी अभ्यास केला होता ना, त्याच्यामुळं आता ते सूट व्हायला पण माझ्याकडं हिरवा चारा जरी असला, तरी पण ते जे 8 दिवसात मी जी काळजी घेतो ना, त्यामुळं ते लवकरच रिकवर होऊन जातं ते. आता दुसरी कोणती ब्रीड आहे आपल्याकडे अजून? आता याच्यामध्ये आता काही तोतापुरी क्रॉसमध्ये, काही शिरोईमध्ये, काही गुजरीमध्ये मेले. हां, गुजरीमध्ये काही आहे. बिट्टलचे पण आहे, बिट्टलचे पण आणले होते, पण काही रेट जास्त असल्यामुळे ते जास्त चालत नाही आपल्याकडे, आणि ते कलरमुळे बकरी ईदला पण कमी प्रमाणात चालतं, म्हणून मी ते बंद केलं जवळजवळ. ते दाखवायचं आपल्याला. तर आता आपण जी बघितली आहे त्यानंतर ही जी काय बिट्टल आहे, हे बिट्टलला ओळखण्याची काय प्रोसेस असते, कसं ओळखलं जातं? आता हा बिट्टल आहे, याचे लांब कान राहता, पंच पण हे राहतो, यू साईजमध्ये पंच राहतो, कान हे शिंग मागे राहतात. पण त्याच्यात माझं काय होतं, जो अनुभव नव्हता मला जास्त करून, त्याच्यामुळं ब्रीड थोडेसे चुकण्यात, चांगली ब्रीड निवडण्यात हे झालं थोडंसं. त्याच्यामुळं मग ते जास्त मी आता बिटलकडे हे नाही करत आहे, कारण आणि बकरी ईदला पण ते ब्रीडिंगसाठी जास्त चालतो. बकरी ईदला ब्लॅक कलरमुळे थोडंसं मार्केट डाऊन राहतं, त्याच्यामुळं मी ते बऱ्यापैकी कमी करून टाकलं बिटलचं पण. या अजून दुसरं कोण? आणि आता हा गुजरीमध्ये आणलेला आहे. यार वा, हा एक गुजरीमध्ये मेल आणलेला आहे. हा 8-9 महिन्याचाच मेल आहे. त्याचा आता 35 किलो वजन आहे. तो पुढच्या बकरीपर्यंत चांगलं वाढणार पण आहे, 70-80 किलो तर प्लसच होणार आहे तो. पण तो दिसायला पण तसा आहे. आता याची जी काही ओळखण्याची प्रक्रिया आहे ती कशी आहे? आता याच्यामध्ये जे आहे ना, हे शिरोईसारखा जवळजवळ राहतो, पण त्याचं जे चेहरा, कान आणि जे पाय राहतात ना, ते सफेदमध्ये राहतात, त्याच्यामुळे त्याला ओळखायला सोपं जातं ते. म्हणजे बरेच जण आता ते शिरोई म्हणूनच ओळखतात. ज्यांना आयडिया आहे, ज्यांना माहिती झाली आहे, तर ते कानावरून, ते पायावरून ओळखून घेतात ते. आता आपण एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या याच्या बकरी आपण पाळतोय, तर एकाच याच्यावर काम न करण्याचं कारण काय आहे? कारण जे आहे, आता आपण पण नवीन आहे, आणि मार्केटमध्ये पण अजून माहिती घेण्यासाठी पुढच्या बकरीतपर्यंत थोडा ट्राय पण केला पाहिजे, की आपण सगळे करून कुठं हे होतं, मार्केट जास्त राहतं, ते आता पूर्ण आपण अंदाज घेतल्याशिवाय आपल्याला पण पुढं कळणार नाही. तर मग जसं आयडिया येते तसं करून राहिलो. आता आपण जे सांगितलं आपण राजस्थानवरनं या बकऱ्या आणतात, तर याचं जे काही पूर्ण प्रक्रिया आहे ती आणण्याचं असेल, तिथं चॉईस करण्याचं असेल, ती कशी असते? आता तिथं राजस्थानला गेल्यावरती आम्ही इकडून, आता आमचं जर सांगायचं झालं तर आम्ही गाडी घेऊन जातो छोटीशी, आणि तिकडून बकरी खरेदी केल्यावर तिकडूनच पिकअप करतो. तर मग तिथं गेल्यावरती आमची गाडी राहते, आम्ही तिथं फिरतो पण. काही व्यापारी वगैरे पण राहतात, म्हणजे प्रत्येकजण नाही सांगत, पण आम्हाला तिथं म्हणजे त्रास पण झालेला आहे व्यापाऱ्यांकडून वगैरे तसं. तर काही गोष्टी, काही माणसं चांगले भेटूपर्यंत तो त्रास पण राहतो, आणि आता तिथं गोळा करून वगैरे, किंवा काही फार्मवरती पण गोळा करून आम्ही घेऊन येतो. तो काय अनुभव राहिला? आपण जे सांगताय की त्रास असतो, नेमका काय अनुभव आहे आपल्याला त्याच्यासमोर? आता तिथं कसं आहे, आम्ही पहिल्यांदा जेव्हा गेलो होतो तेव्हा, आता काही माणसं गोड बोलून हे करतात. बरेच जण म्हणतात आम्हाला की 230 रुपये किलोनं चालतं हे, तिकडे भेटतं वगैरे, मग तुम्ही इकडे एवढं महाग का बरं विकता? तिथं गेल्यावरती बऱ्याचशा गोष्टी कळून जातात, की व्यापारी काय राहता, काही नाही राहत. आपल्या इकडं कोंबडी पण भेटत नाही 200 रुपये किलोनी. आणि असं त्याच्यामध्येच आम्ही त्या पण याला भावलो होतो, की तो जो व्यापारी आहे तो बोलला होता की 200 रुपयाला पण तुम्हाला कोंबडी भेटत नाही, आणि तुम्ही बकरू मागताय म्हणे. मग आम्ही त्याच्यावरती विश्वास पटल्यामुळे त्याला काही गोष्टी पेमेंट केलेलं. पण मग ते पेमेंट करून पण नंतर जो माल भेटला नाही, किंवा आम्हाला जो दाखवलेला माल भेटला नाही, तेव्हा खूपच हे होऊन गेलं. म्हणजे ते पैसे पण तिथं सोडावं लागले, का की कटिंगचा माल येत होता आम्हाला, जो दाखवलेला तो भेटलाच नाही.
म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण शेळीपालन करतोय आणि आपण दुसऱ्या राज्यातून शेळी आणून इकडे विकू असा आपला धोरण असतं, असा विचार असतो, परंतु त्याच्यामागची मेहनत आणि त्याच्यामागं असलेल्या अनेक अडचणींना सामोरं जात सुनील यांनी या ठिकाणी त्यांचं शेळीपालन यशस्वी करत आहेत. अगदी नवीनच स्टार्टअप त्यांनी सुरू केलेला आहे, परंतु त्या नवीन कालखंडामध्ये देखील आपला शेळी व्यवसायामध्ये ते जम बसवत आहे. त्यांचा तिकडे गेल्यानंतरचे अनेक वेगवेगळे अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत की त्या ठिकाणी अनेक अडचणी असतात, तिथून ते शेळी आणत असतात, परंतु त्याच्यासोबत वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जाऊन या ठिकाणी तो व्यवसाय करायचा असतो. तर अजून काय वेगवेगळे अनुभव आपल्याला या शेळीपालनातून आलेले आहे? मग तिथं जे खरेदी करायचं आहे, आता आम्हाला आधी एकाच ब्रीडचं करायचं होतं, पण नंतर असं झालं की लोकांची मागणी वाढली. आधी मला तर फक्त बकरीसाठीच सांभाळायचे होते, पण मग असं झालं की लोकांची मागणी मी इंस्टाग्रामला टाकल्यामुळे लोकांची मागणी पण वाढली. आणि असं होतं की आपल्याकडं सर्वसामान्य लोक तिकडे जाऊ शकत नाही राजस्थानला, तर त्यावरूनच लोकांना आपण पुरवू शकतो किंवा आपल्या सगळे जाऊ नाही शकत. त्याच्यामुळे आपण आपल्या फार्मवरती 50 बकरं आणणार आहे, तर त्याच्यातले 20 बकरं जरी विकले तरी लोकांकडं हे होईल, जातील तिथं पण प्रॉपर त्यांचं पण चालू होईल दमादमाने. आणि त्यांचे प्रत्येकाची वेगवेगळी ब्रीड राहते, काही म्हणतं आम्हाला कोटा पाहिजे, काही म्हणतं शिरोई, काही गुजरी, प्रत्येक वेगवेगळं. मग ते पण माझ्या असं चाललं आहे का प्रत्येक लॉटला वेगवेगळा माल आणायचा, त्याला जे आवडेल ते घेऊन जाईल, जो राहील आपल्यालाच बकरी ईदला पण कामं येईल. असेच बकरं आणतो मी का जरी राहिले गोट फार्मवरती तरी आपल्याला बकरी ईदला कामं येऊन जाईन इथं. आपला जो काही उद्देश होता बकरी ईदचा, परंतु मागणीनुसार आपण तो बदलला. तर मग आता आपलं कामकाज कसं असतं, किती दिवसातून आपण लॉट आणतो आणि त्याची विक्री कशी केली जाते? तर आता 8 दिवसाला 15 दिवसाला जशी विक्री जास्त होईल, जास्त विक्री झाली तर लवकर 8 दिवसाला पण जावं लागतं तिकडं. आणि तिकडं परत खरेदी करणं, मग वेगवेगळ्या जातीचं लोकांच्या मागणीनुसार लोकांनी जर जास्त कोटा मागितला आहे, आता नेक्स्ट टाईम जर जाणार आहे मी तर कोटा आणायला जाणार आहे, तर लोकांच्या मागणीनुसार ते गोळा करणे. परत इकडं आल्यावरती कस्टमरला प्रत्येकाचं राहतं का इकडं राजस्थानचा माल टिकत नाही, तर मग त्याच्यावरती मी आधी काम केल्यामुळं मला असा अनुभव आला की पहिलं जर 8 दिवस त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं, 8 ते 10 दिवस जाता त्यांना चांगलं प्रॉपर लसीकरण तिकडून करून आणलेलं त्रास कमी होतो. वरून इथं पण लवकर औषधं वगैरे जर दिले तर मग ते लवकर कवर होऊन जातं. पण मग बाकीचे लोक काय करतात का 10,000 रुपयाचं बकरू घेऊन जातात, पण त्यांना 200 रुपयाचं औषध घेऊन नाही जाऊ शकत, म्हणजे नाही जात. म्हणजे रिअल माझं पण ते हे झालं होतं. पण जेव्हापासून मी माझ्या कस्टमरला सांगतो की जर लगेच घेऊन गेले आणि लवकर औषध जर चालू केलं तर ते 10 दिवसात तुमचं रिकवर होणार आहे, तर त्यांनी विश्वास पण वाढतो आणि लोकांचं हे पण वाहतं, बकरू पण वाचून जातं. याच्यासाठीचा जो काही ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जातो, तर तो वेळ आणि ह्या प्राण्यांचं आरोग्य त्याचा कसं समतोल राखला जातो? मग आता तिकडून जेव्हा खरेदी करतो ना, तिकडं गोट फार्मवरती तिथं चारा वगैरे घातल्यावर तिकडून जेव्हा ट्रॅव्हलिंगमध्ये जातो तर 20-25 तास निघून जातं त्याच्यामध्ये. मग ते चारा वगैरे काहीच नाही राहत. जेव्हा घरी आल्यावरती आता 1-2 कस्टमर मला असे भेटले की मी जेव्हा आणलं होतं तेव्हा 800 रुपये किलोनं दिलं होतं, का की मला आता डायरेक्ट तिकडून जर 4-5 किलो वजन घटतं आहे आणि तर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी कस्टमर येतो आहे, तर 4-5 किलो माझं नुकसान आहे तेवढं. आणि मी त्या ज्या रेटमध्ये घेत नाही, दुसरे बाकीचे ज्या रेटमध्ये घेता, का की मला बकरी ईदला काम करायचं म्हणून मी बाकीचा माल घेत नाही. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला 800 रुपये किलोनं दिलं आणि 5-6 दिवसानंतर तुम्ही परत रेट चेंज करून 650 रुपये 700 रुपये चालू केलं. तर माझं त्यांना म्हणणं होतं की जो माझा लॉस होतो किलो मागे, तो आता 4-5 दिवसानंतर माझा आता रिकव्हरी स्टार्ट झाली आणि वजन पण भरून आलं, बऱ्यापैकी वजन पण रिकवर होऊन जातं. त्याच्यामुळे ते रेट कस्टमरला पुढच्याला पण 4 किलो वजनचा रेट वाढतोय, तर ते नाही परवडत म्हणून कमी केलं आहे. तर आता आपल्या या फार्ममध्ये किती शेळ्या आहेत? माझ्याकडे आता 60 बकरं आहेत सगळे. आणि हे 60 बकरं जे काय आहेत त्यांचं जे काही चारा व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल किंवा त्याचे औषध उपचाराचं असेल, हे कसं मॅनेज केलं जातं? चारा व्यवसायांमध्ये मकाची कुटी राहते आपल्याकडे सुका चाऱ्यामध्ये, काही भूस राहतं तुरीचा किंवा याचा. आता सध्या तर विकतच घेतोय कारण आता रेडी नाही आपल्याकडे. आणि काही घास वगैरे राहतो, त्याच्यानुसार चालू आहे सगळं असं. आणि पाण्याचं पण आहे, आता कस्टमर येताना तर हे टोकरीमध्ये वगैरे पाणी ठेवलेलं आहे मी, ते आता ते थोडं दमादमाने चालू आहे. जसं रिकवर होतं किंवा आता हे पण गव्हाणे वगैरे व्यवस्थित नाही, ते चालू आहे दमादमाने, तसं सेट होणार आहे तसं थोडं. तर आता आपण बघतो की अनेक वेगवेगळे फार्म असतात, ते एकदम हाय याच्यामध्ये केलेले असतात. तर आपलं तसं काही प्लॅनिंग आहे का? नाही, तसं पुढे जाऊन तर होणार आहे माझ्यावालं, पण मग ते कसं आता आपल्याकडे तेवढं भांडवल नाही. ते भांडवलामध्ये आता कसं आहे, कस्टमरची डिमांड असल्यामुळे
माझं जेवढं भांडवल इकडे खर्च करायचं होतं बघ कोठ्याला वगैरे, तर मग आता ते बकरांवरती हे करतोय का कस्टमरला. पण आता लोक बाहेरून वगैरे येणार आहे, कोल्हापूर सोलापूरवरून कॉल येत आहे, त्यांना अजूनपर्यंत दिलेलं नाही, त्यांना 10-20 बकरं घ्यायचे, तर मग ते बकरामध्ये भांडवल गुंतवावं लागतं. त्याच्यामुळे दमादमाने थोडं जसं सेट होणार आहे तसं तसं आपण दमादमाने वाढवणार पण आहे. आता म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आपण एवढ्या लांबून हे बकरा आणतात आणि इकडे विक्री करतात, तर याचं जे काही नफ्याचं गणित आहे ते नफा कसा मिळवला जातो? सध्या तर आता लोकांना सांगितलं ना की मी आता आणून तिकडून त्या भावात विकतोय किंवा मला 400-500 रुपये भेटताय, प्रत्येकाला ते चुकीचं वाटतंय की लोक एवढे भेटतात 10-20 हजार वगैरे ते 2-3 हजार रुपये तरी भेटतात एका बकरामागे. पण ते तसं तसं काही नाही, कारण माझे बकरं म्हणजे कोणाचं म्हणणं असेल की मला अजून बकऱ्याची खरेदी करायला तिकडं व्यवस्थित जमत नाही, तर ते ठीक आहे, ते मान्य करू शकतो. पण माझं जे आहे ना आता विकायचे, जे विक्री करू राहिलं मी, ते 400-500 रुपये नफ्यावरतीच करू राहिलं प्रत्येकाची. तेव्हा मला तिकडं गणित अजून स्वस्त भेटणार आहे, त्यावेळेस माझं नफ्याचं वाढेल किंवा मग कस्टमरचं तरी वाढेल, कस्टमरला तरी कमी भावामध्ये भेटून जातील असं. आता म्हणजे आपलं फार्मसी शिक्षण झालं आहे आणि फार्मसी केल्यानंतर शेळीपालन इकडं म्हणजे बऱ्याच वेळेस आपण एवढं चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं आहे, तर ते सोडून इकडे शेळीपालनाकडे वळण्याचा काय रिझन होतं? आता फार्मसीमध्ये ना मी खूपच दिवस म्हणजे आता जेवढं शिक्षण नाही झालं, शिक्षण होऊन माझं लायसन येऊन 4-5 वर्ष झाले. त्याच्या आधी पण मी दुर्गुडे सरांकडं, आमचे संगमनेर शिबलापूरचे दुर्गुडे सर आहेत, त्यांच्याकडे खूप दिवसापासून जॉबला आहे, तिथं मेडिकलमध्ये काम केलं. आणि नंतर थोडंसं आवड कमी होत गेली आणि नंतर इकडं थोडंसं स्वतःचं पाहिजे म्हणून मग सरांशी बोलून, तर सरांचं म्हणणं होतं की तू करतोय तर कर, तुला जर आवड असेल त्याच्यामध्ये तर तू बिंदास करू शकतो, अनुभव तरी घे, का की तुला पुढं जर आवडलंच तर प्रॉपर होशील, नाही आवडलं तर आपलं मेडिकल परत आहेच. त्यामुळे मी मेडप्लसमध्ये पण काम केलं आणि दुर्गुडे सरांकडे पण केलं. तर आणि प्रत्येक लोक काय म्हणायचे की तू लग्न होईपर्यंत तरी तिथं थांब, पण ते नाही शक्य झालं, का की आपण लग्न केल्यावरती पण जर घरी येणार असेल तर ते आधीच आलेलं चांगलं, ते धोका दिल्यासारखं वाटत नाही किंवा काय असेल तर. अजून पण तेच म्हणता लोक, पण मग ते सरांचं जसं म्हणणं आलं, तुला करायचं असेल प्रॉपर काही असेल, तुला आवड असेल किंवा पुढं जाऊन भांडवल पण मिळणार असं, तर केलेलं पण चांगलं राहील असं. आता हे जे काही मेडिकल क्षेत्रामध्ये काम केलं आणि तिकडनं ते सोडून इकडची आवड निर्माण झाली असं तुम्ही म्हणता, तर ही आवड निर्माण होण्यामागं काय लॉजिक होतं, काय? नाही, असं काय झालं, आता मेड प्लसमध्ये मी काम करत होतो, मेड प्लसमध्ये खूपच वेळ भेटायचा, म्हणजे जो कस्टमर येऊन गेला ना, कस्टमर पण राहायचे, मोठ्या मोठ्या चिठ्ठ्या राहायच्या, सेल पण होता, पण मग वेळ खूप भेटायचा. मग मोबाईलमध्ये राहून राहून लोकांचे व्हिडिओ वगैरे बघून, आता बरेच जणांचे व्हिडिओ बघितले, मग ते आवड होत गेली आणि हे झालं. त्याच्यात नंतर 2-3 म्हणजे सरांशी चर्चा केली, दुर्गुडे सरांशी आणि त्यांच्या भावाशी पण, बंधूशी, दत्तात्रय दुर्गुडे शिबलापूरला आमचं किराणा दुकान आहे. कधी टाईम भेटला तर आम्ही तिथं पण किराणा दुकानावरती पण जात राहतो, तिथं पण सगळीकडेच काम करून मग आवड निर्माण होऊन गेली आणि करत राहिलो असं. आता एकंदरीत इतक्या आपण फार्म चालवताय, तर एकंदरीत सर्व अनुभव कसा राहिलेला आहे? का शेळीपालनामध्ये युवकांनी यायला पाहिजे, शेतकऱ्यांनी शेळीपालनाकडे कशा नजरेने बघितलं पाहिजे? नाही, शेळीपालन तर 100% केलं पाहिजे, पण मग लोकांचा अनुभव कसा राहतो की हे राजस्थानची ब्रीड किंवा बाहेरची ब्रीड इकडे आपल्या वातावरणामध्ये सूट नाही होत. पण माझं असं म्हणणं होतं की मी जे 6 महिने पहिले फक्त औषधावरती किंवा आजारावरती घातले ते, त्याच्यामध्ये माझं नुकसान पण झाले. म्हणजे ज्या पहिल्या 20 लॉटमध्ये माझे 5-6 बकरं गेले, पण म्हणजे माझ्या घरच्यांना पण माहीत नाही ते काही, म्हणजे दोघांना, बहिणीला आणि माझ्या म्हणजे बहिणीला आणि मलाच माहिती आहे का ते बकरं गेले, ते आईला सुद्धा माहीत नाही. पण मग ते तिथून उठायचं होतं मला आणि त्याच्यावरती अनुभव घेऊन काही कमी करतं का आपल्याकडून, काही कमी पडतं किंवा काय करायचं आहे त्याच्यावरती बदल करत गेलो. आणि आता ते जे आहे, जे मला महिनाभर रिकवर होत नव्हतं का बकरांचं, ते आता मी 8 दिवसामध्ये पण प्रॉपर हे करून, औषध पाणी करून एकदम सेट करू शकतो ते राजस्थानचे बोकड पण. आता जर एखाद्याला नवीन बोकडपालन शेळीपालन करायचं असेल, तर त्यांनी एकदम नवीन माणूस आहे, ज्याला काही अनुभव नाही, तर त्यांनी कशा प्रकारची सुरुवात करायला पाहिजे? सुरुवात तर म्हणजे मग फार 4-5 बकरं घ्या, 10 बकरं घ्या, पण माझं असं म्हणणं, माझ्याकडून जर घेतलं तर माझे काय ट्रीटमेंट द्यायची त्याच्यापर्यंत जर समोरचं जर चांगलं करणारा असेल तर तो 100% मला विचारून, म्हणजे आहे पण माझ्याकडे आता काही ते डोंगरे म्हणून आहे साकूरचे, त्यांना आवड होती, फक्त त्यांनी माझ्या बकरं घेऊन गेले, काही ट्रीटमेंट लागले बिचारे, म्हणजे ते मागता आपल्याकडून घेता पण आणि त्यांना सांगतो पण, त्यांचे बकरं पण क्लिअर पण आहे सगळे. असे बरेच आहेत, पण आता त्यांचं नाव नाही हे होऊ शकत. ते एकदम प्रॉपरली करता पण आहे आणि त्यांचं वाढू पण राहिले त्या प्रमाणामध्ये.
तर आता हे जे काय आपण जे काय सांगितलं का आपण तिकडनं शेळ्या आणतो, तर त्या शेळ्या आणल्यानंतर इथं ठेवल्या जात असतील, तर जे काही ग्राहक आहेत त्या ग्राहकांनी आपल्याकडच्या ज्या काही शेळ्या आहेत त्या कधी खरेदी केल्या पाहिजे किंवा त्याची प्रोसेस काय असते? तर मला जे कॉल येतात कस्टमरचे का तुमच्याकडे कधी येऊ घ्यायला, तर माझं म्हणणं राहतं की ज्यावेळेस गाडी येते माझ्याकडे, मी राजस्थानवरून खरेदी करून येतो त्यावेळेस 24 तास 48 तास त्यांना खाणं नाही राहत, त्यांचं वजन पण कमी होऊन जातं आणि कस्टमरला काय होतं का माझं रेट जास्त असल्यामुळे लोकांना परवडत नाही. तर माझं म्हणणं राहतं की ज्या दिवशी तुम्ही गाडी येणार आहे त्या दिवशी वजन पण 4-5 किलोनं कमी राहतं, तर तुम्ही ते वजन बघून तुमची जे तुम्हाला निवडण्याचं हे कौशल्य तुम्हाला शोधता आलं पाहिजे बकरामधलं, तर त्या दिवशी येऊन ते बकरू निवडलं आणि तर कमी म्हणजे 2-2.5 हजार रुपये एका बकरामागं कमी जातात. आणि जर ते तुम्ही म्हणले का थोडंसं रिकवर होऊन द्यावं किंवा काय, तर ते 2-3 दिवसानंतर खाणं पिणं चारा पाणी जेव्हा वाढतं तेव्हा 2-3 किलो वजन पण वाढून जातं आणि ते रेट पण जास्त होऊन जातं. त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा गाडी येईल ना त्यावेळेस ज्याला पाहिजे ना त्याने प्रॉपर त्या दिवशी येऊन मला कॉन्टॅक्ट करून, कारण मी इंस्टाग्रामला टाकत राहतो, त्यावेळेस आले त्यावेळेस खरेदी केले तर तुम्हाला 2-3 हजार रुपयाने कमी पण भेटून जातं कधी कधी. आता आपल्याकडे ही जी काही खरेदी प्रक्रिया आहे ही नगावर असते की वजनावर असते? नाही, मी आता वजनावरती, कारण मला प्रत्येकाला तोंड देणं शक्य नाही होत, कारण हेच मार्केटच ते नाही आहे की खरेदी विक्री करायचं. पण माझं कस्टमरला त्याच्यामुळे मी किलोवरती भाव ठेवलेले आहे, 650 रुपये 700 रुपये काय मला तिकडे जे खरेदी राहील त्याच्यानुसार मी ठेवलेले आहे. मग त्या वजन झालं, जेवढं वजन असेल तेवढं रेट तर माझे फिक्सच राहणार आहे, का की मला तेवढं तोंड द्यायला किंवा हे नाही. जास्त क्वांटिटीवाले 10-20 बकरं घेणार आहे तेव्हा 5-50 रुपये इकडे तिकडे होता, पण मग 650 किंवा 700 रुपये ते माझे रेट फिक्सच आहे. ते बकरून त्यांना ज्याला निवडता येईल त्याचा तो मोठा फायदा आहे त्याच्यामध्ये. आणखी शेळी पालनामध्ये सर्वात महत्त्वाचे किंवा सर्वात धोकेदायक किंवा सर्वात मोठं आव्हान नेमकं काय असतं शेळी पालनामध्ये? आता खरेदीपासूनच होतं की तिथं जेव्हा खरेदी करायला जातो आपण, तिथं जे व्यापारी वगैरे राहतात किंवा जे फ्रॉड लोक राहतात त्याच्यामुळे खूपच त्रास झालेला आहे, मला पण झालेला आहे. लोकांना आता ते जेव्हा तिकडे जातात तेव्हा त्यांना माहिती होतं का प्रत्येकाला सांगून ते समजत नाही. जेव्हा आता मला बरेच जण म्हणतात की तिकडं तुमच्याबरोबर येऊ द्या, पण ते मला शक्य नाही होत, का की मला तिथे जे झळ बसलेली किंवा जे नुकसान झालेलं आहे ते प्रत्येकाला मी सांगू नाही शकत. जेव्हा म्हणजे ज्याला व्यवसाय करायचा असेल त्याने प्रॉपर अनुभव घेतल्याशिवाय तो करू शकत नाही. आणि तिकडून परत खरेदी करून येणं, परत गाडी जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत रिस्क राहते. तेव्हा आपण स्वतःची गाडी अजूनपर्यंत घेऊन नाही जाऊ शकत यायचं. परत अजून काय होतं की इकडं आल्यावरती पण आपल्याला 8 दिवस 15 दिवस महत्त्वाचे राहतात बकऱ्यामध्ये. तर ते याच्यामध्ये प्रवासामध्ये किंवा त्याच्यामध्ये त्रास झालेला राहतो, तर रिकवर करणं पण खूप महत्त्वाचं राहतं. 8 दिवस जर त्यांना व्यवस्थित दिलं तर मग ते तेवढं त्रास पण होत नाही आणि ते लवकर रिकवर पण होऊन जातात. एखाद्याला शेळी पालन करायचं तर सर्वात मोठा प्रश्न असतो निवाऱ्याचा. तर हे शेळी पालनामध्ये जो काही निवारा आहे तो निवारा कशा प्रकारे असला पाहिजे? निवारा त्यांना काय, आता उन्हापासून संरक्षण झालं पाहिजे आणि पावसापासून झालं पाहिजे. त्याच्यामुळं आपण जर एवढं बांधू आपल्या कमी खर्चामध्ये तेवढं चांगलं. कारण मी पण जे पहिल्यांदा जे बांधलं होतं तर शेजारी जिथं होतं तर ते पूर्णपणे भारी बांधलेलं होतं, म्हणजे कागदामध्ये कागद टाकलं होतं, वरतून बांबूने बांधलं होतं. म्हणजे 50-60 हजार रुपयात मी 40-50 फूट बांधलेलं होतं. पण मग झालं काय, मध्ये वारं अवधून आलं तर खूपच म्हणजे ते वारंच एवढं डेंजर होतं ना का माझं पूर्ण शेड बसून गेलं. म्हणजे ते वाऱ्याची चुकीने वारं तेवढं होतं आणि शेड पण तेवढं पॅक नव्हतं. पण मग माझं जे झालं ते पूर्ण एका दिवसात संपून गेलं, म्हणजे सगळंच परत पहिल्यापासून आता 10-12 दिवस माझे शेळ्या पण म्हणजे याच्यामध्ये होत्या, घरामध्ये होत्या. आम्हाला 2च रूम आहे पण त्या एका रूममध्ये तर शेळ्याच होत्या 8-15 दिवस, तोपर्यंत नवीन हे होत नाही. त्याच्यामुळे मग मी नवीन शेड तयार केलं, त्याला वेळ लागला थोडासा, त्याच्यामध्ये बरेचसे हाल पण झाली. पण मग काय नाही, परत उठायचंच होतं म्हणून ते परत रिकवर पण होऊन गेलं. आता ही जे काय आपण बघतो की याच्यामध्ये जे काही शेड असतात ते एकदम किंवा बकऱ्यांना बसण्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांचा वापर केला जातो, वस्तू असतात, मॅट असतात, फ्लोरिंग असते. तर आपण तसं केलेलं नाही दिसत, त्याचं मागचं कारण काय? ते आता भांडवलावरती येतं सगळं. आपल्याला जर करायचं असेल तर भांडवल जर असेल आपल्याकडे तर आपण करू शकतो. ते पण चांगलं आहे. हे पण आता जसं आपल्याकडे जोपर्यंत भांडवल नाही तोपर्यंत आपण याच्यावरती पण करू शकतो. हे पण बेस्टच आहे, ते पण बेस्टच आहे, नाव दोन्हीला ठेवतं नाही. पण मग जे भांडवलावरतीच येतं सगळं. आणि माझं कसं आहे की थोडंसं आधी त्यांना बकऱ्यांमध्येच खरेदी करून भांडवल वाढवून जसं त्याच्यातून उत्पन्न येणार आहे तसं शेड पण होईल. माझं पण मोठं करायचं आहे मला, तो पण प्लॅन आहे. पण जसं भांडवल येईल तसं रेडी होऊन जाणार ते पण. म्हणजे जर मित्रांनो एखाद्याला सुरुवात करायची असेल तर मोठ्या भांडवलाची
म्हणून अडून बसण्यापेक्षा, मोठं भांडवल म्हणून अडून बसण्यापेक्षा जी काही आपली सुरुवात आहे छोट्यापासून सुरुवात करून आपण ते मोठ्यापर्यंत लेवलपर्यंत नेऊ शकतो, हाच अर्थ सुनील यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून येतो. तर सुनीलजी, मला आता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा काय, तुम्ही नवीन व्यवसाय करणाऱ्याला किंवा युवकांना काय सल्ला द्याल का, त्यांनी कशा प्रकारे या व्यवसायामध्ये आलं पाहिजे? त्यांनी आता छोट्यापासून 4-5 शेळ्या घ्या, आधी अनुभव घ्या. जरी कोणी म्हणत असेल की राजस्थानी बोकड किंवा बाहेरची ब्रीड इकडे चालत नाही, तर ते मला पण भेटू शकतात की माझा अनुभव मी त्यांना सांगू शकतो किंवा त्यांना पण इम्प्रेशन हे पडेल माझे ते बकरं वगैरे बघून. आणि जे काही होतं ते प्रॉफिट वगैरे पण मग बऱ्यापैकी होत राहतो त्याच्यावरती, जर लांबचा विचार केला तर. म्हणजे मित्रांनो, सुनील यांचं जे काही म्हणणं आहे की तुम्हाला जर शेळीपालन करायचं असेल तर ते त्या ठिकाणी मदत करायला तयार आहेत. त्यांच्याकडून देखील आपण बोकड घेऊ शकतात. योग्य किमतीमध्ये योग्य क्वालिटीचा बोकड त्यांच्याकडे आपल्याला भेटणार आहे, शेळ्या भेटणार आहे. जर तुम्हाला देखील शेळीपालन बोकड पालन करायचं असेल तर नक्कीच त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, त्यांना संपर्क करून आपण त्यांच्याशी बोलू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या उद्योग स्पार्क चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.